साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नागरिकांसाठी रात्रभर जागता आहेत पोलीस अधिकारी। रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत गस्त। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गुड मॉर्निंग पथके। सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने। गुन्ह्यांचे तपास काम, सण उत्सव जयंती मिरवणुकांमधील बंदोबस्ताची ड्युटी, मंत्री VIP लोकांच्या दौऱ्यावेळी बंदोबस्त अशी कामे नेहमीच पोलिसांना करावी लागतात। दुसरीकडे जेव्हा आपण आपल्या घरात सुरक्षितपणे झोप घेत असतो तेव्हा आपल्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी अंमलदार रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत शहरभर गस्त घालत असतात। सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांवर रात्र गस्तीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सोलापूर शहरात 2.5 लाखावर कुटुंब आहेत, पण शहरात 15,000 देखील CCTV कॅमेरे नाहीत। आता उन्हाळ्याचा तडाखा वाढला असून वीज पुरवठा सारखा खंडित होत आहे। त्यामुळे अनेक जण घराच्या छतावर किंवा घराबाहेरील अंगणात झोपत आहे। त्यावेळी चोरटे डाव साधतात, पण त्यांच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहेत। त्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, उपायुक्त गौहर हसन यांनी रात्र गस्तीचे वेळापत्रक बनविले आहे। त्याची प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली आहे। पोलीस ठाण्यांमधील गुन्हे प्रकटीकरण पथके देखील रात्रभर गस्त घालत असतात। प्रत्येकाकडून प्रभावीपणे रात्रगस्त घातली जाते का हे पाहण्यासाठी शहरातील 300हून अधिक ठिकाणी QR कोड लावण्यात आले आहेत। गस्तीवरील अधिकारी अंमलदारांना तो QR कोड त्यांच्या मोबाईलवरून स्कॅन करण्याचं बंधन आहे। वरिष्ठ अधिकारी देखील अचानक भेटी देऊन रात्रगस्तीची पाहणी करतात। या क्रमांकावरून कॉल करा आणि 8 मिनिटात पोलिसांची मदत मिळवा। सध्या सोलापूर शहराचे लोकसंख्या 12 लाखावर आहे। शहराच्या सुरक्षेसाठी 2,500 पर्यंत पोलीस आहेत। प्रत्येक वेळी पोलीस प्रत्येक ठिकाणी असतील अशी स्थिती नाही, त्यामुळे अडचणीच्या वेळी पोलिसांची मदत मिळणे आवश्यक आहे। त्यांच्यासाठी डायल 112 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यावर कॉल आल्यास अवघ्या 7 ते 8 मिनिटात पोलिसांची मदत मिळते। दरमहा सरासरी 600हून अधिक व्यक्ती पोलिसांना संपर्क साधतात। याशिवाय मॉर्निंग वॉकसाठी हजारो सोलापूरकर दररोज घराबाहेर पडतात। त्यांच्या सुरक्षेसाठी देखील गुड मॉर्निंग पथके नेमली आहेत। हे पोलीस साध्या वेशात लोकांमध्ये मिसळून त्यांना सुरक्षा देतात।